आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। पूर्ण संतांची ओळख, पवित्र सद्ग्रंथांद्वारे पूर्ण संतांची ओळख। वेद, गीताजी इत्यादी पवित्र सद्ग्रंथांमध्ये प्रमाण मिळते की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते व अधर्माची वृद्धी होते, तसेच वर्तमानातील नकली संत, महंत व गुरूंद्वारे भक्ती मार्गाचे स्वरूप बिघडवले गेलेले असते, तेव्हा परमेश्वर स्वतः येऊन किंवा आपल्या परमज्ञानी संताला पाठवून खऱ्या ज्ञानाद्वारे धर्माची पुनर्स्थापना करतात। ते शास्त्रांच्या अनुसार भक्ती मार्ग समजावतात। त्यांची ही ओळख असते की वर्तमानातील धर्मगुरू त्यांच्या विरोधात उभे होऊन राजा व प्रजेला भ्रमित करून त्यांच्यावर अत्याचार करवतात। कबीर साहेबजी आपल्या वाणीमध्ये म्हणतात की जो मम संत सत उपदेश दृढ़ावे, वाके संग सभी राड बढ़ावे, या सब संत महंतन की करणी, धर्मदास मैं तो से वर्णी। कबीर साहेब आपल्या प्रिय शिष्य धर्मदासला या वाणीत समजावत आहेत की जो माझा संत सद्भक्ती मार्ग सांगेल त्याच्याबरोबर सर्व संत व महंत भांडण करतील, हीच त्याची ओळख असेल। दुसरी ओळख, तो संत सर्व धर्मग्रंथांचा पूर्ण जाणकार म्हणजे ज्ञाता असेल। याचे प्रमाण सद्गुरु गरीबदासजी यांच्या वाणीमध्ये सद्गुरु के लक्षण कहूं, मधुरे बैन विनोद, चार वेद षट शास्त्रा कहे 18 बोध। सद्गुरु गरीबदासजी महाराज आपल्या वाणीमध्ये पूर्ण संताची ओळख सांगत आहेत की तो संत 4ही वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आदी सर्व ग्रंथांचा पूर्ण जाणकार असेल, अर्थात त्यांचा सार काढून दाखवेल। यजुर्वेद अध्याय 19 मंत्र 25-26 मध्ये लिहिले आहे की वेदांमधील अर्धवट वाक्ये अर्थात सांकेतिक शब्द व 1/4 श्लोक पूर्ण करून सविस्तर सांगेल व 3 समयीची पूजा सांगेल। सकाळी पूर्ण परमात्मा यांची पूजा, दुपारी विश्वातील देवतांचा सत्कार व संध्या आरती वेगळी सांगेल। तो जगताचा उपकारक संत असेल। यजुर्वेद अध्याय 19 मंत्र 25 संधिच्छेद। अर्धरुचैः उक्तानां रूपं पदैः आपनोति निविदः, प्रणवैः शस्त्राणां रूपं पयसा सोमः आप्यते। अनुवाद, जे संत अर्धरुचैः वेदातील अर्धी वाक्ये अर्थात सांकेतिक शब्दांना पूर्ण करून निविदः आपूर्ती करतात, पदैः श्लोकाच्या 4थ्या भागाला अर्थातच आंशिक वाक्ये, उक्तानम स्तोत्रांच्या, रूपम रूपात, आपनोती प्राप्त करतात अर्थात आंशिक विवरण पूर्णपणे समजतात व समजावतात। शस्त्राणाम जसे शस्त्रे चालवण्याचे जाणणारा त्यांचा, रूपम पूर्ण रूपाने प्रयोग करतो असे पूर्ण संत, प्रणवैः ओंकार अर्थात ओम तत् सत मंत्रांना पूर्ण रूपाने समजून व समजावून, पयसा दूध व पाणी वेगळे करतात अर्थात जलरहित दुधासारखे तत्वज्ञान प्रदान करतात, त्यामुळे सोमहा अमर पुरुष अर्थात अविनाशी परमात्मा यांना, आप्यते प्राप्त करतात। ते पूर्ण संत वेदांचे जाणकार म्हणून संबोधले जातात। भावार्थ, तत्वदर्शी संत तो असतो जो वेदातील सांकेतिक शब्द पूर्ण विस्ताराने वर्णन करतो, ज्यामुळे पूर्ण परमात्मा यांची प्राप्ती होते, त्याला वेद जाणणारा असे संबोधले जाते। यजुर्वेद अध्याय 19 मंत्र 26 संधिच्छेद। अश्विभ्याम प्रातः सवनम, इंद्रेण ऐन्द्रम माध्यं दिनम, वैश्वदैवम सरस्वत्या, तृतीयम आप्तम सवनम। अनुवाद, ते पूर्ण संत 3 वेळेची साधना सांगतात। अश्विभ्याम सूर्याच्या उदय व अस्तरूपी बनलेल्या एका दिवसाच्या आधारावर, इंद्रेण प्रथम श्रेष्ठतेने सर्व देवांचे स्वामी पूर्ण परमात्मा यांची, प्रातः सवनम पूजा तर प्रातःकाळी करण्यास सांगतात जी पूजा, ऐन्द्रम पूर्ण परमात्मा यांच्यासाठी असते दुसरी, माध्यं दिनम दिवसाच्या मध्यान्नी दुपारी करण्यास सांगतात, वैश्वदैवम सर्व देवतांच्या सत्कारासंबंधित, सरस्वत्या अमृतवाणीद्वारे साधना करण्यास सांगतात आणि तृतीयम तिसरी, सवनम पूजा संध्याकाळी, आप्तम प्राप्त करवतात अर्थात जे 3ही वेळच्या साधना वेगवेगळ्या करण्यास सांगतात ते जगताचे उपकारक संत आहेत। भावार्थ, ज्या पूर्ण संतांविषयी 25व्या मंत्रामध्ये सांगितलेले आहे ते दिवसात 3 वेळा, प्रातः म्हणजे सकाळी,
मध्य म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी साधना करण्यास सांगतात. सकाळी पूर्ण परमात्मा यांची पूजा, मध्यान्नास म्हणजे दुपारी सर्व देवतांच्या सत्कारासाठी आणि संध्याकाळी संध्या आरती आधी अमृतवाणीद्वारे करायला सांगतात. ते सर्व संसारावर उपकार करणारे संत असतात. यजुर्वेद अध्याय 19 मंत्र 30. संधिच्छेद. व्रतेन दीक्षाम आपनोती, दीक्षया आपनोती दक्षिणाम, दक्षिणा श्रद्धाम आपनोती, श्रद्धया सत्यम आप्यते. अनुवाद. व्रतेन व्यसनांपासून दूर राहिल्याने म्हणजेच भांग, मद्य, मांस, तंबाखू आदींच्या सेवनावर संयम ठेवणारा साधक. दीक्षाम पूर्ण संतांकडून दीक्षा. आपनोती प्राप्त करतो म्हणजेच तो पूर्ण संतांचा शिष्य बनतो. दीक्षया पूर्ण संत दीक्षित शिष्याकडून. दक्षिणाम दान. आपनोती घेतात, अर्थात संत त्यांच्याकडूनच दक्षिणा घेतात जो त्यांच्याकडून नामोपदेश घेतो. अशा प्रकारे विधिवत दक्षिणा. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे जो श्रद्धेने दान, दक्षिणेने धर्म करतो त्यामुळे. श्रद्धाम श्रद्धेस. आपनोती प्राप्त होतो. श्रद्धया श्रद्धेने भक्ती केल्याने. सत्यम नित्य राहणारे सुख व परमात्मा म्हणजेच अविनाशी परमात्मा यांना. आप्यते प्राप्त होतो. भावार्थ. पूर्ण संत त्याच व्यक्तीस शिष्य बनवतात जो सदाचारी राहील व अभक्ष्य पदार्थांचे सेवन व अंमली पदार्थांचे सेवन न करण्याचे आश्वासन देतो. पूर्ण संत केवळ त्यांच्याकडूनच दान स्वीकारतात जो त्यांचा शिष्य बनतो आणि नंतर गुरुदेवांकडून दीक्षा घेऊन दान दक्षिणा देतो. त्यामुळे श्रद्धा वाढते. श्रद्धेने सत्यभक्ती केल्यामुळे अविनाशी परमात्मा यांची प्राप्ती होते म्हणजेच पूर्ण मोक्ष मिळतो. पूर्ण संत भिक्षा व देणगी म्हणजे धन मागत फिरत नाहीत. कबीर गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान.